ज्ञानराज माझी योग्याची माऊली, ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी हेलावली, अध्यात्म विद्येचे दाविलेशे रूप, चैतन्याचा दीप उजळला, 56 भाषेचा केलाशे गौरव, भवारणवी नाव उभारिले, श्रवणाचे मिशे बैसावे येवोनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी हेलावली, नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरे ओवे अनुभवावी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी हेलावली, विठ्ठल 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 पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। समचरण सरोजं सान्द्रनीलाबुधाभं, जगन्निहितपानि मंडन मंडनानां, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदयधवलासं विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांबुज तेज स्फुरिदप्रदेशं, विधेन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ते उदारा सोपांदे, वैराग्य मार्ग ते दुर्गम, तो करुणी दाविला सुगम, जयाचे ब्रह्मचर्य निष्काम, नमो सद्गुरु मोतीराम महाराज, दस्तापूर ग्रामी शुद्ध संस्कृती, तेथे उगवले संस्कार गभस्ती, जया स्मरता कळीकाळ नमती, नमो सद्गुरु मारुती महाराज, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो आता।
विठ्ठला विठ्ठला. यच्चावत मनुष्य देहामध्ये प्रत्येक जन्माला आलेल्या जीवाचा उद्धार होण्यासाठी, किंबहुना प्रत्येक जन्माला आलेल्या मानवांचा आध्यात्मिक उद्धार करण्यासाठी विश्वाच्या पाठीवर अनेक संप्रदाय रूढ असताना, अनेक संप्रदाय कार्यरत असताना, अनेक संप्रदाय प्रभावीपणे एक स्पर्धात्मक दृष्टीने प्रवासामध्ये असताना, या सर्व संप्रदायामध्ये अग्रगण्य, सर्व संप्रदायामध्ये श्रेष्ठ, सर्व संप्रदायामध्ये मूलभूत पायारचित संप्रदाय जगाच्या पाठीवर दादा एकच संप्रदाय आहे. आणि त्या संप्रदायाचं नाव घेताना मी हे 2-4 वाक्य प्रतिकीर्तनात वापरतो. कोणाला कंटाळवाणं वाटलं तर वाटलं, पण माझं असं मत आहे, आईला आई म्हणणं जर दुसऱ्या ऐकणाऱ्याला कंटाळवाणं जरी वाटत असेल तर त्यातून आईचं प्रेम त्या बालकासाठी निश्चित वाढतं, हे नक्की आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून वारकरी संप्रदाय सर्वात श्रेष्ठ संप्रदाय जर कोणता असेल तर तो संप्रदाय म्हणजे जगाच्या पाठीवरच्या सर्व संप्रदायामध्ये श्रेष्ठ संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे दादा. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत, आबालापासून वृद्धापर्यंत, स्त्रीपासून पुरुषापर्यंत, अज्ञानापासून सज्ञानापर्यंत, सर्व योनीपासून मानव योनीपर्यंत सर्वांना घेऊन जाणारा जगाच्या पाठीवर एकच संप्रदाय आहे. मी चकारानं बोलतोय कारण मराठी व्याकरणामध्ये चला फार महत्त्व आहे. च जर आला असेल तर ते निश्चित त्याचा बाणा दाखवत असतं. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, हल्लीचा थोडा शैक्षणिक क्षेत्रातील प्रोग्रेस काळ असल्यामुळं एक वाक्य बोलतोय. इंग्रजीमध्ये एक अशी म्हण आहे, च इज मोस्ट इम्पॉर्टंट. चकार हा निश्चित त्याचा बाणा आहे. चकारानं बोलतोय, जगाच्या पाठीवर सर्वांना घेऊन जाणारे एक संप्रदाय आहे आणि त्या संप्रदायाचं नाव आहे वारकरी संप्रदाय. या वारकरी संप्रदायातील आज 5व्या दिवसाचं कीर्तन सेवा पुष्प माझ्यासारख्या सामान्य पामराकडे आपण सर्वांनी सोपवलं आहे. आपण सर्वजणच आयोजक मंडळी आहात, पण यामध्ये प्रमुख वाटा सिंहाचा भाग ज्यांनी उचललेला आहे ते व्यक्तिमत्व माझ्या पाठीमागं उभं आहे. आणि सगळ्यात मोठं कार्य करणाराचं कामही थोडं उशिरा नावही पाठीमागून घेतलं पाहिजे, नाही का? ते आमचे परमार्थातले भजनातलं मुरल्यालं व्यक्तिमत्व आमचे हरिभक्तीपरायण नारायणराव पाटील पडेगावकर आणि सर्वच मंडळी की ज्यांचं या सप्त्यामध्ये कुठे ना कुठे योगदान आहे. नसेल काही तुमचं आर्थिक योगदान तर इथे उपस्थिती आमच्या समवेत तुम्ही देत आहात, हे काही कमी योगदान आहे का? म्हणून आपल्या सर्वांच्या चरणाला नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ. विठाला सेवेसाठी निवडलेला अभंग भगवान पंढरीलायाचे रायांची प्रेममूर्ती लढीवाळ भक्त. वारकरी संप्रदायामध्ये निशंक निर्विवादपणे सर्वस्वाने जर भगवान पांडुरंगाने प्रेम कोणावर केला असेल तर ते श्री संत नामदेव महाराज आहे. त्यांचा हा अभंग विश्व माऊली ज्ञानोबा रायांच्या वागेश्वरी वागयज्ञे भावार्थ दीपिका निगमवल्ली ज्ञानेश्वरी आणि माऊली ज्ञानोबा राय या दोन्हीचा समन्वय जगातील कलियुगातील भविष्यातील समाजाला किती उपयोगयुक्त आहे याचं समीकरण जुळवून देणारा अभंग आहे. विठाला 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 विठाला. नारीश लज्जया साधुष क्षमया सरो कमलेन नपो विमलेन धेनु शृंगेन कमलं भृंगेन
नरो गुणेन शोभते च भूमी. सुभाषितकार काही सूत्र सांगतात, त्यामध्ये त्यांनी कोणाची शोभा कशानं आहे असं वर्णन केलेलं आहे. तसं खूप काही आपल्याला बोलता येईल, अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील. वाणी व्याकरणेन, वाणी कशानं शोभते, व्याकरणानं शोभ, याचंही वर्णन केलेलं आहे. कोण कशामध्ये शोभत, दैर सभा पंडित कशाची शोभा कशामध्ये आहे याचं वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये असं वर्णन केलेलं आहे, स्त्रीची शोभा वस्त्राने असेल, स्त्रीची शोभा अलंकाराने असेल, स्त्रीची शोभा केशभूषा वेशभूषा ईश्वरानं दिलेल्या शरीर सौंदर्यानं असेल. पण सगळ्यात सर्वश्रेष्ठ स्त्रीची शोभा जर कशी अशी असेल तर स्त्रीश्च लज्जया, स्त्री जर अंग भरून वस्त्र परिधान करत असेल तर त्या भारतीय नारीची जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ किंमत आहे, लक्षात ठेवा. काळ जरी बदललेला असेल तर वारकरी संप्रदायानं एक ब्रीद दाखवून दिलेलं आहे. ज्या स्त्रिया महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाशी संलग्न आहेत त्या स्त्रियांच्या अंगावरील वस्त्र आजही अंग भरून दिसतात. हेच लक्षण आहे संत वाङ्मयानं पेरलेल्या संस्काराचं, लक्षात ठेवा. साधूच क्षमया, साधूची क्षमा कशाने आहे, क्षमा नावाचा गुण असतो त्यांच्यामध्ये. सरो कमलेन, सरोवर आहे, सरोवराची शोभा कशाने आहे, त्याच्यात कमल फुललं पाहिजे. कमल म्हणजे कोणतं, जातिवंत कमल बरं का. आता संकरित वाण निघाले, ते वेलीत निघाले काकाजी संकरित वाण, ते वृक्षात निघाले काकाजी संकरित वाण. बोलू का नको, क्षमा मागून ज्ञानोबराच्या समोर बोलतो. ते माणसात निघाले संकरितवान. जाऊ का जरासं एक पाऊल पुढं, जी 24 तास जाऊ का पुढं, ते वारकऱ्यात सुद्धा निघाले संकरितवान. ओरिजिनल गुणवत्वानं शोभणारे वारकरी हल्लीच्या काळामध्ये पाहिजे तेवढे प्रकाशामध्ये नाहीत. नाही येत असं नाही, पण ते समाजाच्या प्रकाशामध्ये नाही येत. विषय काय झाला आपला लक्षामध्ये ठेवा. काय कशानं शोभतं याचं वर्णन करतो आहोत आपण. सरो कमलेन, सरोवराची शोभा कशानं आहे, शास्त्रकार सांगतात. त्या सरोवरामध्ये जर कमल आपोआप फुलत असेल, कमल, आता ते संकरित कमलावर महाराज भ्रमर येत नाहीत बरं काय. जी कलम दुसऱ्या झाडाची करून कमल तयार केलं, त्या कमलावर भ्रमर नाम भुंगा येऊन, कारण त्याला त्याच्यातून जे घ्यायचं ते त्याच्यात मिळतच नाही ना त्या संकरित कमळाच्या जातीमध्ये. तसं माझे माऊली ज्ञानोबा सुद्धा जातिवंत वारकऱ्याला सोडून कलम केलेल्या वारकऱ्यात येतच नाही. तुम्ही हो म्हणा अथवा नाही म्हणा. माझं बोलणं जरा खरट तुरट असेल, पण समजणाराला आणि सुधारणाराला कामाचं, एवढं लक्षात ठेवा. मी थोडं बोलताना बोलेल एखाद्या वेळेस, पण ते सत्य. आणि माझं नेहमी असं आहे, असं असतं की माणसं म्हणतात महाराजाचं बोलणं जातात टोचतं. मी म्हटलं माझ तो टोचलंच पाहिजे. जाग्यावर बसलात तुम्ही, तुमच्या जर खाली तुम्हाला काही टोचत असाल तर जागा बदलताना तुम्हाला बरं वाटलं तर तुम्ही सोडताल का जागा. तुम्ही म्हटलं का हो तुम्ही का सरकलात बाजूला, हो म्हणले इथं खाली काहीतरी टोचायला. म्हणून मी काय केलं, थोडी जागा सोडून बसलो. तुम्ही आहे त्या दुर्गुणाच्या जाग्यावर असताना तर तुम्हाला आमचं बोलणं टोचलं आणि त्याच्यातून तुम्ही सद्गुणाकडे सरकलात तर आमचं बोलणं सार्थ झालं. विठाला 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 सरो कमलेन, कमळ उगवायला पाहिजे त्या सरोवरामध्ये. ते सरोवर शोभा त्याची त्यांना आहे. धेनू शृंगेन, गाईची शोभा त्या शिंगानं, डौलदार शिंगानं गाय शोभिवंत दिसते. आणि भुंगा वर्णन केलेलं आहे. जर तो भुंगा, तो कमलम भृंगेनं, कमलाचं फूल जे आहे त्याच्यावर जर भ्रमर बसत असेल त्यानं शोभा आहे. आणि माणसाची शोभा कशानं आहे, संपत्तीनं, कपड्यानं. पर एखादा दिसायला गोरा कोणता खूप छान आहे त्यानं, अंगावर आता ते हे निघालं गोल्ड मॅन. आता एक पद्धत निघाली आहे 10-5 वर्षामध्ये. त्याला माणसं काय म्हणतात,
हे गोल्ड मॅन आहेत. म्हणजे अंगावर किलो 2 किलो त्यांच्या काय असते सांगा. गोल्ड मॅन म्हणजे अंगावर 2-2 किलो सोनं घालणाराची शोभा आहे का त्याला भीती आहे? भीती. अहो त्याला किती भीती आहे हो. अहो त्याला किती भय आहे हो. अहो किती काटेरी वनातून चालतंय हो ते. बरोबर आहे. लक्षात घ्या माझं वाक्य लक्षात मध्ये घ्या. नरो गुणेन माणसाची शोभा धनेनं नाही दादा. गुणवान जर माणूस असेल तर त्यानं शोभा आहे. आणि ते माणसं अवगुणातून गुणवानामध्ये येण्यासाठी एक औषधी माझ्या ज्ञानोबारायानं तयार केलेली आहे. येथे न चले चोरी उरली राहे वासना. येथे न चले चोरी राहे वासना. रागचा सर्वाची मजा केली. नाही नाही हां मग तेच म्हणू लागलो मी. तुम्ही पुन्हा एक धाड केली. मी म्हणलं बाबा रस्ता लई वळणं असल्यामुळं कुठं तरी 10-12 बाऱ्या इकडून कला तिकडून कला अरे चांगलं आरबळते. आणि सावध करू लागलो तुम्हाला बाबा हे वारकरी संप्रदायाचा रस्ता आहे. जरा वळणं जास्त असल्यामुळं वळतानी जमूळ वळा म्हणजे जपून वळा. आणि तरी तुम्ही गडबडच केली. असं शिवाजी महाराज दुसरं काही नाही. तुम्हाला मनाला काही वाटू देऊ नका. पण वारकरी संप्रदाय असा आहे. आणि आम्ही कीर्तनकारी माणसं असे चतुर आहेत. हरिपाठाला टाळ घेत नाहीत. काकड्याला कधी बसत नाहीत. आणि रोज हरिपाठ काकडा करणाऱ्याला गोची दिल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून कीर्तकान हुशार. एकदम बरोबर. विठाला होतंय तसं. हे रोजचं आहे ना. बरोबर आहे. आपलं संप्रदाय कसं आहे हे रोजचं आहे ना आपलं संप्रदाय. इथं काय होतं तुम्हीच नाही. माझ्या जगात तुम्ही असलात तुमच्या जगात मी असलो मला ते होणार आहे. मी काय तरवेज माणूस आहे असं काही नाही. आज अधिकार आम्हाला आला म्हणून आम्ही तुम्हाला दाबायलो. उद्या तुम्ही आम्हाला दाबणार आहे. विनोद सोडा बाजूला. विषय काय चाललाय बघा. आपला मुद्दा काय चाललाय बघा. काय प्रमाण घेतलं होतं आपण. जेने निगमवली प्रगट केली माणसाच्या गुणत्वामध्ये परिवर्तन घडण्यासाठी. माणसाच्या गुणत्वामध्ये सुधारणा होण्यासाठी. माणसाच्या अवगुणातून गुणत्वाकडे परिवर्तित करण्यासाठी जगाच्या पाठीव माझ्या माऊली ज्ञानोबारायानं एक औषध तयार केलेलं आहे. त्या औषधाला नाव दिलं निगमवल्ली. हे अभंगच असं आहे. अभंगाच्या प्रत्येक मुद्द्यावर अभ्यास करणाराची कस लागल इतका सूक्ष्म दर्जाचा अभंग. मी तर फार सामान्य मातब्बर अभ्यासाची कस लागेल. एक एक शब्द अभंगातला असा आहे. फक्त कीर्तनकारानं आपल्या त्यानं ठरवलेल्या मुद्द्याला स्पर्श करत जायचं असते. प्रत्येकाच्या ठरलेल्या गोष्टी आहेत. त्याच्या काही तयार झालेल्या गोष्टी त्या प्रमाणामध्ये. जगाच्या पाठीव मानवाला सुधारण्यासाठी सर्वात श्रेष्ठ उपदेशक जर कोण असेल तर आजही ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये सांगतो माऊली ज्ञानोबारायांची वागेश्वरी अर्थात वागयज्ञे अर्थात भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानदेवीचं नामकरण याच अभंगामध्ये केलेलं आहे. तिलाच माऊली ज्ञानोबारायांच्या तयार केलेल्या या ज्ञानेश्वरीला नामदेव महाराज निगमवल्ली संबोधित करतात. विठाला 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 विठाला. माऊली ज्ञानोबारायांच्या कार्याचं वर्णन करणारे नामदेव महाराज जर असतील तर शंका घेण्याची गरज नाही. त्याला 2-3 कारणं आहेत. मला जास्त बोलायचं नाही. माझ्या वेळेत थांबायचे. मला अर्धा पाऊण तास बोलायचं.
जर नामदेव महाराज माऊली ज्ञानोबा यांच्या कार्याचा आढावा घेत असतील तर एक नामदेव राय आणि माऊली ज्ञानोबा राय समकालीन आहेत. कशा आहेत? एका काळातली. एकाच काळामध्ये कार्य करणारा महाराज दुसऱ्या महाराजाचं शक्यतो भरभरून कौतुक करत नाही, आणि करत असेल तर तो ओरिजिनल वारकरी आहे असं म्हणायला काहीच अडचण नाही. समकालीन आहे, आणि समकालीन माणसाला जी वस्तुस्थिती कळते ती ऐकून कळत नाही. बरोबर आहे. दुसरं कारण, माऊली ज्ञानोबा राय प्रेममूर्ती नामदेव महाराजांचे आजे गुरु आहेत. तसं पाहिलं दोघाच्या जर वयाच्या वडीलपणाचा विचार केला तर वडील कोण आहे? माऊली ज्ञानोबा रायपेक्षा नामदेव महाराज 5 वर्षानं वडील आहेत. लक्षात ठेवा. इकडे लक्ष द्या जरा. आपल्याला वारकरी संप्रदायाचा इतिहास बघायचा आहे थोडासा. तुम्ही ज्या कार्यासाठी आळंदीला आम्ही तुम्हाला आमंत्रित केलं तुम्ही आलात ती किती सार्थ आहेत हे आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे मला. तुम्ही आमच्या शब्दाला प्राधान्य दिलं, चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वरी पारायण करायचं आपल्याला माऊलीच्या दरबारामध्ये. ती किती सार्थ आहे हे आमचे शब्द तुम्हाला सार्थ करून दाखवण्यासाठी मी आज उभा आहे तुमच्यासमोर. बाकी काही कारण नाही. माऊली ज्ञानोबा राय समकालीन आहेत. नामदेव राय माऊली ज्ञानोबा यांची, म्हणून नामदेव राय यांची वाणी सत्यच आहे, शंका घ्यायची गरज नाही. माऊली ज्ञानोबा राय नामदेव रायांचे आजी गुरु आहेत. तसं पाहिलं वयानं नामदेव महाराज माऊली ज्ञानोबा रायापेक्षा 5 वर्षानं काय आहेत? हे समकालीन जे संत आहेत ना, हे समकालीन संत माऊली ज्ञानोबा राय, संत सावता महाराज, नामदेव महाराज, गोरोबा काका, सोखोबा राय हे समकालीन संत आहेत. ह्या सगळ्यांचे जांबवंत कोण असतील तर सावता महाराज, सावता माळी आहेत. कोण आहेत? शालिवाहन शके 1772ला सावता महाराजांचा जन्म झाला. म्हणजेच इसवी सन 1250ला इतिहास ऐका जरा. 1250ला सावता महाराजांचा जन्म झाला, इसवी सन 1250, आणि शालिवाहन शके 1172. ऐका. त्याच्यानंतर शालिवाहन शके 1192ला माऊली ज्ञानोबा जन्म झाला. म्हणजेच त्या काळातला इसवी सन 1200 किती 1200 मला वाटतं 75ला 1275ला नामदेव यांचा जन्म झाला इसवी सन. शालिवाहन शके 1197ला माऊली ज्ञानोबा राय, बरोबर ना काका? आणि इसवी सन 1200 म्हणजे काय असतं हे सूत्र कसं माहिती आहे का? इसवी सन मधून 78 वजा करायची, बरोबर शके येते. हे गणित आहे त्याचं. कारण शके सुरू झाल्यानंतर 78 वर्षाला आपण इसवी सन माणसानं सुरू केला. कधी लक्षात ठेवा, विचारायचं नाही कोणाला. आपल्याला हे करायचं असलं ना, शकेमधून इसवी सनमधून शके वजा करायचे. किती येतात? 18 उत्तर येते. म्हणजे 18 वजा केले किंवा शकेमध्ये 18 घातले इसवी सन कळते. त्या 18चं अंतर आहे दोन्हीचं, असं अंतर आहे. म्हणजे सावता महाराज 25 वर्षानं वडील आहेत. माऊली ज्ञानोबा रायांना किती वर्षानं? 25 वर्षानं वडील आहेत. 72चे सावता महाराज शके आणि 97चे माऊली, आणि 5 वर्षानं नामदेवराय वडील आहे. म्हणजे माऊलीला हे सगळे वडील असताना सुद्धा सगळे गुरु मानत होते, सगळे श्रेष्ठ मानत होते. याला एकच कारण आहे, तेने निगमवली प्रगट केली. प्रत्यक्ष नांदणारं ज्ञान, प्रत्यक्ष नांदणारा परब्रह्म चैतन्याचा पुतळा म्हणजे माऊली ज्ञानोबा राय आहेत. म्हणून त्यांच्या संगतीचा आदर होता. करे तसे आदर संगतीचा. माऊलीची संगती करण्याबद्दलचा आदर प्रत्येकाला का आहे? माऊली प्रत्यक्ष परब्रह्माची मूर्ती आहेत.
माऊली हे चालतं बोलतं ज्ञान आहे. माऊली हे प्रत्यक्ष परब्रह्म तर आहेत, पण आई तत्वाने भक्ताच्या सोबत कृपा प्रसादिक जीवन जगणारं जीवन माऊली ज्ञानोबा यांचं. प्रत्यक्ष परब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर कणिक करे तसे आदर संगतीचा. माऊली ज्ञानोबारायाला वयानं ज्येष्ठ श्रेष्ठ असलेले समकालीन सुद्धा गुरु नावानं संबोधित होते. नवे नवे ज्यांच्या नावांचं अभंगाचं चिंतन आपण इथं करत आहोत, असे प्रेममूर्ती पंढरी दिशाचे लढीवाळ श्री संत नामदेव महाराज यांचे ज्ञानोबाराय आजे गुरु आहेत. 5 वर्षानं ज्ञानोबाराय धाकटे असताना लहान असताना सुद्धा नामदेव महाराजांच्या गुरुचे गुरु ज्ञानोबाराय ठरले. इथं सार्थ होते उपजताची ज्ञानी. फार लई कुठं खोदीत बसायची गरज नाही. आणि निष्ठावंत वारकरी संताच्या वाङ्मयाच्या शब्दाला साशंकित करून खोदत बसत नाही बरं काय. तो प्रमाण मानित असतो. तो काय करतो, तो प्रमाण मानतो. निष्ठावंत वारकरी संप्रदायात असं कसं लिहिलं म्हणतच नाही. जे वाङ्मयामध्ये आहे ते प्रमाण मानून चालतो. ही श्रेष्ठता आहे वारकऱ्याची. पण आजच्या काळाला चिकित्सक झाल्यामुळे इथे सिद्ध होतं. नामदेवराय ज्या अर्थी माऊली ज्ञानोबाराय यांच्या कार्याचा आढावा घेत आहेत, नामदेवराय ज्या अर्थी माऊली ज्ञानोबारायांच्या जीवन कार्य प्रकाशित करण्याचं कार्य करतायत, त्या अर्थी ते कार्य वास्तव सांगतायत. काय असतं, माणूस बोलता बोलता वाचाळ होऊ शकतो, रळता रडता ढसाळ होऊ शकतो आणि खाता खाता खादाड होऊ शकतो. हे वास्तव आहे, नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु माऊली ज्ञानोबारायांचं नामदेवराय वास्तव चित्र आपल्यासमोर उभं करतायत. त्यामध्ये अतिशयोक्ती काहीच नाही. संतांच्या वाङ्मयामध्ये काही गोष्टी थोड्याशा भावप्रभावाने अतिशयोक्तीकडे कुठे कुठे जरी आपल्याला वाटत असेल की हे थोडंसं अतिशयोक्तीकडे जातं आहे, तरीसुद्धा ते अतिशयोक्ती नसते. तो त्यांचा भावप्रधानपणा असतो. आणि काय असतं, एखाद्या व्यक्तीबद्दल माणसाला अति जवळीक, अति प्रेम, अति स्वाभिमान, अति भावना, अति आपुलकी जर असेल ना, तर त्या व्यक्तीच्या वर्णनामध्ये माणूस 1-2 गोष्टी थोडी प्रभावात्मक सांगत असतो, नाही का. माय लेकराला माझा वाघ म्हणते, ते झुरळाला भेटे. ते पोरगं कोणाला भीते, त्या आईचं झुरळाला भीते. पण माय त्या लेकराला काय म्हणते, वाघा, माझा वाघ आला. आणि तिचा वाघ झुरळाला भेटे. असेल भेट झुरळाला, पण ते त्याच्यावर, त्या लेकरावर केलेला प्रेम आहे, ते त्याच्यावर केलेला काय आहे, लढीवाळपणा आहे. त्या पद्धतीनं माऊली ज्ञानोबा संतांचं वर्णन करताना असेल कुठं, मनिवसे त्याचे आवडे उत्तर, मनिवसे त्याचे आवडे उत्तर, मनिवसे त्याचे आवडे उत्तर, मनिवसे त्याचे आवडे उत्तर, वाटे समाचार घ्यावायचा, वाटे समाचार घ्यावायचा, वाटे समाचार घ्यावायचा, वाटे समाचार घ्यावायचा, वाटे समाचार घ्यावायचा. ओ धनिवसे त्याचे आवडे उत्तर, वाटे समाचार घ्यावायचे, वाटे
घ्यावा ऐसा ज्या माणसाचं सर्वस्व आपल्या मनात बसलेले वाटे समाचार घ्यावायचा. आता माऊली ज्ञानोबरायांच्या कुशीमध्ये ज्यांना माऊली ज्ञानोबरायाने घेतलं, आणि एक बोलू का, माऊली ज्ञानोबरायांची वागेश्वरी तिचा अभ्यास करून आपण समाजामध्ये कीर्तन केलं पाहिजे असं भावी होणाऱ्या कीर्तनकारांना नवचैतन्य देणारे नवतरुण कीर्तनकार म्हणजेच महाराज आमचे हरिभक्तीपरायण करंजीकर बाबा. हां, आमचे करंजीकर महाराज आहेत. माऊली महाराज करंजीकर आहेत आमचे. आणि माऊली महाराज तुमचा परिचय मला माझ्या लेकरांना अगोदर करून दिलेला आहे. मी म्हणलं ते माऊली महाराज करंजीकर मस्त बोलायले, तरुण वयातले वैष्णव तेच ऐकत आहे. ते म्हणले मी त्यांच्या मित्र आहे म्हणले वैष्णव. असे माऊली महाराज करंजीकर. आपण सर्वजण उपस्थित आहात. आपल्याला अर्धा तास बोलायचं, विषय वाढवायचा नाही. मला माझे मुद्दे सगळे कंप्लीट करायचे. जे आपल्यासमोर तुम्ही जे इथे आलात ना, आम्ही तिथून तुम्हाला गप्पा मारून इथं आणलं आहे. चला ना आळंदीला. फार मोठा योग आला आहे हो. आम्ही कोणाच्या घरी गेलो ना, प्रत्येकाला एवढा योग माऊली ज्ञानोबरांच्या सुवर्ण कलशाच्या नंतर माऊली ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये ग्रंथात ज्ञानेश्वरीचं पारायण प्रत्यक्ष माऊलीच्या समाधीच्या समोर तुम्हाला घडणार आहे हो. असा योग पुन्हा आयुष्यात येणार ना. चला हो, आम्ही असं तुम्हाला म्हणत गेलो आणि आमच्या त्या शब्दाला तुम्ही प्रमाण मानलं आणि तुम्ही इथपर्यंत आलात. ते किती सार्थपणा आहे हे सिद्ध करून देऊन माझ्या वाणीनं मी तुम्हाला जे काही बोलून इथपर्यंत आलंय, ती वाणी तुम्हाला झकवणारी ठकवणारी नसून तुम्हाला ते सार्थपणाचं कार्य करून घेणारी हे सिद्ध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यासाठी आज मी तुमच्या समोर उभा आहे. विठाला मला एक या मातीचा गुण देतो, जरा इकडे लक्ष द्या. तुम्ही महाराष्ट्रामध्ये एक नाव ऐकलं असेल, दत्तू तांबे तमाशा मंडळ. तुम्ही म्हणताल माऊलीच्या समोर असं बोलायलास तू? तुम्ही मला म्हणता तू माऊलीच्या समोर असं बोलतोस? ऐका, तुम्ही नाव ऐकलं असेल, परभणीच्या उरसामध्ये गाजलेलं नाव आहे दत्तू तांबे तमाशा मंडळ. गाजलेलं दत्तू तांबे तमाशा मंडळ. पुढं त्याच दत्तू तांबे तमाशा मंडळाचं नेतृत्व ज्यांनी केलं त्या व्यक्तीचं नाव आहे नंदू तांबे तमाशा मंडळ. यायला दाखवा एकदा, तुम्ही दाखवा, यायला कॅमेऱ्यामध्ये दाखवा, महाराष्ट्राला बघू द्या. माझ्या माऊली ज्ञानोबरांच्या जागेची ताकद काय बघू द्या एकदा महाराष्ट्राला. हेच आहेत ते नंदू तांबे तमाशा मंडळाचे पूर्वकाळातले नेतृत्व करणारे आज आळंदीला वास्तव्य करतात. मला आमचे संप्रदायाचे आधारीव काकाजीनं सांगितलं, राऊत काकानं, ते म्हणले ढोलकं घेऊन वाजवतच फिरत होते म्हणले, नाही का काका? हा, म्हणजे ते कोणता तरी पिक्चर होता बघा एक, त्या गुरुजीचा, जाऊ दे काय पिंजरा. हां, आपल्याला त्याचं उदाहरण द्यायचं नाही, पण हे नंदू तांबे तमाशा मंडळाचं नेतृत्व करणारे आज निष्ठावंत वारकरी आहेत आणि माऊली ज्ञानोबरांच्या भूमीमध्ये सगळ्या आचारसंहितेचं पालन करतात. मला सांगा, एक वाक्य बोलतो क्षमा मागून सगळ्या महाराष्ट्रानं ऐका. अरे माझ्या माऊली ज्ञानोबरायानं, माझ्या जगद्गुरु तुकोबारायानं तमाशाचा संप्रदाय केला आणि हल्लीच्या काळातल्या संप्रदायातले कीर्तनकार जर संप्रदायाचा तमाशा करीत असताल तर लक्षात ठेवा, ह्या भोगातून तुम्ही वाचणार नाहीत ह्या कार्यातून. म्हणून माझ्या माऊली ज्ञानोबरायानं तमाशातले माणसं वारकरी केले आणि वारकऱ्यानं कीर्तनामध्ये तमाशा उभा करावा, वारकऱ्यानं कीर्तनामध्ये गाणे म्हणावे, वारकऱ्यानं कीर्तनामध्ये नको ती भाषा वापरावी. ते लांछन माझ्या माऊली ज्ञानोबरायांच्या कार्याला आहे. विठाला संत वाङ्मयाचा विचार केला, ज्ञानेश्वरीवर जर आपल्याला एखाद्या रिसर्च करायचा असेल, संत संप्रदायाचा विचार केला आणि ज्ञानेश्वरीवर जर आपल्याला, आता तुम्हाला दत्ता महाराज तुम्ही काय घ्यायचं म्हटले होते?
विद्यापीठात फिरताना मला अभ्यास करायचा म्हटली. हां काय काय नाही काय काय म्हणतात त्याला? प्रबंध का? हां PhD हां PhD PhD. जर ज्ञानेश्वरी PhD करण्याचं जगातल्या कोण्या बी वैज्ञानिकानं एखाद्या विद्वत्तेनं उच्च शिक्षितानं ठरवलं तरी त्याचं आयुष्य कमी पडेल दादा. माझ्या ज्ञानेश्वरीच्या निस्त्या नावावर PhD होणार नाही, मधल्या ओव्यांवर त्याच्या साधे अध्यात्मावर काय तुम्ही PhD करणार आहे? ते ज्ञानोबरायांची निगमवल्ली आहे, म्हणून तिला निगमवल्ली शेवटचं नाव दिलं आहे नामदेवरायानं. निगमवल्ली म्हणजे सामान्य नाव नाही. ज्ञानेश्वरी याच्यावर वेगळं बोलता येईल, ज्ञानदेवी याच्यावर वेगळं बोलता येईल, भावार्थ दीपिका याच्यावर वेगळं बोलता येईल. काय परत काय वागेश्वरी ज्ञानेश्वरीला जे नाव आलेलं आहे याच्यावर वेगळं बोलता येईल. वाघ यज्ञ दीपिका हे जे ज्ञानेश्वरीला नाव आलेलं आहे याच्या वेगळं बोलता येईल. परंतु निगमवल्ली जर ज्ञानेश्वरीला नामदेवराय म्हणत असेल तर जगातला अजून अभ्यास करता वैज्ञानिक तयार झाला नाही की तो या शब्दावर सर्च करून सिद्ध करील की अशी असते निगमवल्ली. एवढी श्रेष्ठ काय असेल तर माझ्या ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी दादा. एवढं लक्षात ठेवा. विठाला 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 नामदेवराय सांगतात जेने निगमवल्ली प्रगट केली. ही निगमवल्ली ज्ञानेश्वरी, ही निगमवल्ली हिचा या निगमाचा उगम कसा झाला थोडं बोलू आपण. आपल्या वेळेत बसण्यासाठी थोडं धावतं बोलू. या निगमाचा उगम कसा झाला? जगाचं भविष्यातील कल्याण करणारं अवतरणं होणारं परब्रह्म स्वरूप म्हणजे माऊली ज्ञानोबा आहे. त्या माऊली ज्ञानोबरायाला त्या समाजातील मंडळींनी निषिद्ध ठरवलं, छळ केला, त्रास केला. एक बोलू का वाक्य माझं ऐका ना, मी सामान्य माणूस, एक वाक्य ऐका. अशुद्ध जीवाला शुद्ध करून देण्याचा वसा घेणाऱ्या माऊली ज्ञानोबारायांना स्वतःसाठी शुद्धीपत्र आणायला पैठणला जावं लागतंय. याच्यापेक्षा शोकांकित तरी कोणती असते सांगा ना मला. अरे जगाच्या पाठीव अशुद्ध अनेक प्रकारच्या झालेल्या पशुपक्षादी मानवयोनीपर्यंत प्रत्येक जीवाला शुद्ध करण्याचा वसा घेऊन धडाडीनं जीवनाच्या 21 वर्ष 3 महिने 10 दिवसाच्या जीवन प्रवासामध्ये, माझं पुन्हा एकदा वाक्य नीट ऐका, 21 वर्ष 3 महिने 10 दिवसाच्या जीवन प्रवासामध्ये जगाला परिवर्तन करून टाकण्याचं धडाडीचं कार्य ज्यांनी केलं त्या माझ्या माऊली ज्ञानोबरायाला तर शुद्धीपत्र आणायची वेळ हे समाज आणत असेल तर समाजाच्या नादी लागू नका. माणसं म्हणतात महाराज, एखाद्याला म्हणलं अहो कीर्तनात असं बोलू नये, ते म्हणते महाराज लोकायला आवडायले म्हणून बोलायला. काय आवडणार नाही लोकायला? माझं असं म्हणणं आहे, वाक्य ऐका. तुझं कीर्तन दादा देवाला आवडाव, तुझं कीर्तन देवाला आवडाव, तुझं कीर्तन माझं नीट वाक्य ऐका, देवाला आवडाव, तुझं कीर्तन शास्त्राच्या चाकुरीत बसाव आणि तुझ्या कीर्तनातल्या शब्दाच्या सोबत तुझं आचरण समन्वय असाव. ते कीर्तन सार्थ झाल्याशिवाय राहत नाही. ही आहे खरी कीर्तनाची परिपूर्णता. यासाठी ज्ञानेश्वरी येतात, बाकी काही कारण नाही. थोडासा माऊली ज्ञानोबरायांना आपण शुद्ध आहोत, आम्ही शुद्ध आहोत हे शुद्धीपत्र आणायची वेळ यावी. किती शोकांकित आहे. थोडासा ज्ञानेश्वरीचा इतिहास तुमच्या पुढं मला ठेवायचा आहे. तुम्हाला आम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण घडण्याचा योग आला आहे हे प्रमुख मुद्द्यावर इथं आणलं नाही का. बसणारी बरीचशी मंडळी ज्यांना मी भेटलो होतो त्यांना जाणवते महाराज आम्हाला हेच सांगत होते, चला ज्ञानेश्वरी पारायणाचा योग आहे, कधी येणार असा योग. ऐका, माऊली ज्ञानोबाराय शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला गेले होते. कारण आध्यात्मिक सांप्रदायिक विद्येचं विद्यापीठ दक्षिण विद्यापीठ म्हणून जर प्रसिद्ध असेल,
काशी विद्यापीठ तर मूळ विद्यापीठ आहेच, बरोबर आहे ना. काशी, हं? दक्षिण दक्षिण काशी जर काही म्हणत असतील तर ते पैठण नाव आहे त्याचं, लक्षात ठेवा. शांती ब्रह्मनाथ महाराजांचं ठिकाण पैठण ही दक्षिण काशी आहे. या न्यायानुसार ते पैठणला शुद्धीपत्राला आले. त्या काळामध्ये घडलेला एक छोटासा इतिहास सांगतो की ज्ञानेश्वरीची प्रेरणा, कारण ते माझ्या पुढच्या चरणाला लागणारा इतिहास आहे म्हणून बोलतोय, काही कारण नाही दुसरं. त्या काळामध्ये माऊली ज्ञानोबरांच्या काळामध्ये ज्यावेळेला माऊली ज्ञानोबराय पैठणला शुद्धीपत्र आणायला गेले त्यावेळेला ते पैठण म्हणजे त्या काळातल्या खडकी जिल्ह्यातला तालुका. कोण्या जिल्ह्यातला? खडकी जिल्ह्यातला. देवगिरी नावाचा प्रांत होता जवळ. नंतर त्या शहराला औरंगाबाद नाव पडलं. पहिलं नाव खडकी शहर ऐका औरंगाबादचं. हां, आणि तिथे देवगिरी नावाचा प्रांत गड होता आणि त्या गडावर एक राजा राज्य करत होता आणि त्या राजाचं नाव ज्ञानेश्वरीत आलंय माऊली. त्या राजांचा इतिहास ज्ञानेश्वरीत आलेला आहे म्हणून सांगतोय मी. संतांच्या वाङ्मयाला सोडून नाही बोलायचं. कदाचित इथून बाहेर पडल्या कधी थोडंफार जाईल आपलं बोलता बोलता ओघामध्ये संत वाङ्मयाच्या पलीकडे शब्द, पण ज्ञानोबराच्या समोरही जात असतील तर तुला क्षमा नाही ना. ऐका, औरंगाबाद शहर त्याचं जुनं नाव खडकी, त्याच्या जवळ देवगिरी नावाचा प्रांत गड आहे आणि देवगिरी गडावर देशाचे सूत्र हलत होते, पृथ्वीचे सूत्र हलत होते. यादव कुळातला तिथे एक राजा राहत होता आणि त्या राजाचं नाव होतं काका रामचंद्र राय यादव. काय नाव? रामचंद्र राय यादव नाव होतं त्या राजाचं. आणि तो राजा रोज सकाळी रयतेला सुरुवात करताना पहिला 1 तास कोण्या कामापासून सुरुवात करायची माहिती तुम्हाला? जसं प्रभू रामचंद्र रोज राज आसनावर बसल्यानंतर पहिलं काम कोणतं करत होते माहिती आहे का तुम्हाला? आजही जर रामराज्य पुन्हा पुन्हा यावं, पुनरावृत्ती रामराज्याची व्हावी. राज्य तर खूप झाले पण रामराज्याचीच पुनरावृत्ती व्हावी का म्हणतो समाज? कारण रामराज्य एक असं राज्य होतं, राजा रोज सकाळी गादीवर बसल्याबरोबर पहिला प्रहर 6 ते 9 हे 3 तास फक्त न्यायदानाचं काम चालत होतं रामराज्यात. लाईन लागायची न्याय मागणाराची आणि योग्य नाव न्याय दिला जायचा म्हणून पुनरावृत्ती होती की अजून रामराज्य आलं पाहिजे. असो, त्या न्यायानं देवगिरी गडावर यादव वंशातले रामचंद्रराय यादव देशाचे सूत्र तिथून चालवायचे आणि रयत भरल्यानंतर पहिलं काम कोणतं करायचे? ते काम होतं 1 तास भगवद्गीतेवर एका विद्वान पंडितानं प्रवचन करायचं सुरुवातीला. कुठे? देवगिरी संसदमध्ये. कुठे? संसदमध्ये. माझं असं म्हणणं आहे, या राज्य शासनानं जर हिंदू शासन आलं असं म्हणत असतील माझ्या भगवद्गीतेचा पाठ सुरुवातीला संसदेमध्ये चालवावा, आम्ही तेव्हा म्हणू की खरेच तुम्ही धर्म कार्यासाठी प्रेरित आहात. संसदमध्ये. संसदच ना ती, ते दरबार म्हणजे संसदच ना. ऐका, तिथे भगवद्गीतेवर प्रवचन चालायचे 1 तास, एके दिवशीचा समय. आणि ते प्रवचन झालं भगवद्गीतेवरलं आणि राजा रामचंद्र राय समाजाला संबोधित करत होते. अरे काय ज्ञान आहे भगवद्गीतेस. या भगवद्गीतेमध्ये एकच उणीव आहे, ती भगवद्गीता संस्कृतमध्ये आहे, सर्वांना समजणार नाही. रामचंद्र राय असं म्हणत होते की मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये सगळ्या 56 भाषा आहेत. या प्रत्येक भाषिकाला कळणाऱ्या भाषेमध्ये भगवद्गीतेवर टीका करणारा एखादा विद्वान पंडित जर या भूमीमध्ये जन्माला आला असेल तर त्यानं वरी हात करावं. 56 भाषेचा. 56 भाषेचा काका. 56 भाषेचा केलाचे गौरव. 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 56
भाषेचा केला से गौरव 56 भाषेचा केला से गौरव भवार्ण मी नाव उभारिले भवार्ण मी नाव उभारिले गीत अलंकार नाम ज्ञानेश्वरी गीत अलंकार नाव ज्ञानेश्वरी उभारिली गीता नाम ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी हे नमदी हे ब्रह्मानंद लहरी हे नमदी गीता अलंकार नव ज्ञानेश्वरी गीता अलंकार नव ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी हे नमदी ब्रह्मानंद लहरी हे नमदी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी या चाली फक्त याच मुखातून महाराष्ट्रामध्ये ऐकायला मिळतात, लक्षात ठेवा बरं काय. ह्या चालीची मोड तुम्हाला कळत नसली तरी माझं एक सूत्र लक्षात ठेवा. काका म्हणू लागले की माना डवलायच्या, म्हणजे काकाला वाटू नये यायला माझी मोड कळणं म्हणून. इतकं गोड आहे. ऐका, राजा रामचंद्रराव यादव सांगू लागली. काय सांगतात? या देशामध्ये 56 भाषा आहेत. 56 भाषेवर भगवद्गीतेवर जर कोणी लिखाण केलं, टीका केली तर खरा विद्वान समजेल मी. हे कार्य करायला पाहिजे, एवढं तत्त्वज्ञान आहे भगवद्गीतेत. त्या सभेमध्ये एक पंडित बसलेले होते. ते पंडित होते महाराष्ट्रातल्या वर्धा जिल्ह्याचे. लक्ष करा, बारकाईने इतिहास आहे का. त्या पंडिताचं नाव होतं भोपदेव. काय? बोपदेव. भोपदेव. गोकून ठेवा, घोकदेव नाही, भोपदेव. ऐका, भोपदेव उठून उभं राहिले, राजाला नमस्कार केला, सांगितलं, राजे आपल्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये महाराष्ट्रीय नाही, या देशातील 56 भाषिकांना समजेल, उमजेल, पटेल अशा भाषेमध्ये अगदी मवाळू तत्वाने लिखाण करणारा एक तत्ववेत्ता जन्माला आलेला आहे. आणि त्या तत्ववेत्याचं नाव आहे माऊली ज्ञानेश्वर महाराज. ते लिहितील. राजानं सांगितलं ज्ञानेश्वर महाराज लिहितील, ज्ञानोबा राय लिहितील. हो म्हणले, आपल्याला कुठं भेटतील? अहो म्हणले, आपला योगायोग असा आहे, ते नेमकेच रात्री मुक्कामाला पैठणला होते आणि सकाळी पैठणहून चालत चालत नेवाशाला आलेत. आजचा मुक्काम त्यांचा कुठं आहे? नेवाशाला. म्हणले नेवाशाला? हो. कशासाठी आले? म्हणले नेवाशाला सोनोपंत मामाचं कीर्तन आहे. कोणाचं? सोनोपंत मामाचं कीर्तन आहे. आणि त्या सोनोपंत मामाचं कीर्तन ऐकायला बंशीधर बाबांना आमंत्रण दिले. कोणाला? बरं काय नाही, माऊली ज्ञानोबा राहायला. सांगतंय कोण? कोण? भोपदेव. कोणाला? राजा रामचंद्र राय यादवांना. गुरुदेव, अहो भोपदेवजी महाराज, माऊली ज्ञानोबा राय नेवाशाला जर येत असतील तर मला वाटतं चांगल्या कार्याला उशीर कशाला. असं म्हणतात की शुभस्य शीघ्रम. मला लई संस्कृत जमत नाही, पण जमतच नाही असं नाही बरं का. वाव. ऐका, बरोबर आहे. चांगल्या कामाला वेळ नाही करायला पाहिजे. मला असं वाटतं की आपण गडावरून उतरायचं का. माझं वाक्य कळलं नाही तुम्हाला? अरे ज्ञानोबा रायाला जर भेटायचं असेल तर प्रतिष्ठेच्या गडावरून उतरावं लागतंय. वा. अरे ज्ञानोबा रायाला जर भेटायचं असेल तर श्रीमंतीच्या गडावरून उतरावं लागतंय. अरे माझ्या माऊली ज्ञानोबा रायाला जर भेटायचं असेल अहंकाराच्या गडावरून उतरावं लागतंय. म्हणून तर संताच्या चरणावर मस्तक ठेवताना वारकरी संप्रदायाची आचारसंहिता अशी आहे की डोक्याची टोपी काढून पाया पडलं पाहिजे. बरेच माणसं आरतीला जाताना कोणाची तरी टोपी घेऊन आरतीला जातात. ह्याला कोणा सांगितले? कोण लटाव? अरे ज्या वेळेला देवतेची
आरती करायची त्यावेळेला डोक्यावरली टोपी काढून आरती केली पाहिजे, टोपी घालून नाही. इथून पुढे लक्षात ठेवा. कारण काय, हे डोक्यावरचं माझं सर्वस्व तुमच्या चरणाला अर्पण करून मी तुमची सेवा करते, असा त्याचा अर्थ आहे. ऐका जरा काय सांगतायत. गडावरून खाली उतरावं लागेल आपल्याला, आणि भोपदेवानी हाताला धरलं आणि राजा रामचंद्र गडावरून ज्ञानोबरांच्या भेटीसाठी खाली उतरले. ऐका, आपल्याला आपण झालेल्या विकारावर आरूढ जर असाल, तुम्ही तुमच्या विषयावर जर आरूढ झाला असाल आणि त्याच्याहून जर तुम्हाला खाली उतरायचं असेल तर एकाच्याच हाताला धरून उतरायचं, आणि ते हात फक्त संताचाच लागतो, म्हणजे भोपदेवाचा हात. वाक्य माझे बारकाईनं ऐका. आणि त्या भोपदेवांच्या हाताला धरून माऊली ज्ञानोबरायांच्या भेटीसाठी खाली उतरली. ज्ञानोबरायांचं दर्शन घेतलं आणि राजा रामचंद्रायांनी माऊली ज्ञानोबरायाला विनंती केली, माऊली एक विनंती हो, मला असं वाटतं की भगवद्गीतेचं तत्त्वज्ञान 56 भाषेतील भाष्यकाराला समजावं अशी टीका भगवद्गीतेवर लिहावी असं माझं मत आहे. माऊली ज्ञानोबरांनी एका वाक्यात सांगितलं, जो देश जगाच्या पाठीवर संस्कृती प्रधान म्हणून मिरवतो, त्या देशाचा राजा जर संस्कृती जोपासण्याचं कार्य करत असेल तर त्या कार्याला जर आम्ही हात लावायचं नाही म्हटलं तर आम्हाला ईश्वराचे दास म्हणायचं तरी कसं. माझे वाक्य नीट ऐका. काय माझे माऊली ज्ञानोबराय बोलतायत. मला कसं म्हणायचं तरी कसं, तुम्ही म्हणावं आम्ही म्हणून लिहावं. एक वाक्य बोलू का, एखादा ग्रंथ समोर ठेवाव आणि त्याच्याकडं पाहून दुसरा ग्रंथ लिहावा, एवढी उणीव माऊलीमध्ये असेल असं वाटतंय का हो तुम्हाला महाराज. एखादा ग्रंथ समोर ठेवावा आणि त्या ग्रंथाकडे पाहून आपण दुसरा लिहावा, एवढी जर उणीव माऊली ज्ञानोबरायामध्ये असती तर ज्ञानाचे ईश्वर जे ते ज्ञानेश्वर, ज्ञानाचे देव जे ते ज्ञानदेव असं ज्ञानोबारायांना म्हणताच आलं नसतं. विठाला विठाला विठाला. म्हणून माऊली ज्ञानोबारायांनी गीता नावाच्या त्या 52 कशी सोन्याचा एक अलंकार तयार केला आणि त्या अलंकाराला नाव दिलं गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी. थोडं वेगात बोलतोय, माझा एक मुद्दा कंप्लीट करायचा आहे मला, हे पूर्ण करायचे मला. ज्ञानेश्वरी आख्यान माऊली ज्ञानोबरायांनी 56 भाषेमध्ये ज्ञानेश्वरी लिहायचं ठरवलं. कुठे, नेवाशाला. प्रेरणा कोणाची, राजा रामचंद्ररायची. रामचंद्ररायची प्रेरणा. आणि ते ज्ञानेश्वरी ज्या खांबाला टेकून लिहिलं ती ज्ञानेश्वरी पूर्ण झाली. तिथे प्रति एकादशीला कीर्तन व्हायचं नेवाशाला. कुठे, प्रवरा ना, प्रवरा ना, नेवाशाला प्रवराच आहे ना. प्रवरेच्या काठेला. ऐका, आणि माऊली ज्ञानोबारायानं रामचंद्ररायच्या आज्ञेनुसार, प्रेरणेनुसार भगवद्गीतेवर टीका ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यानंतर त्याच्या समारोपाच्या कीर्तनाला प्रति नियमाप्रमाणे सोनोपंत मामा आले. कीर्तन चालू होतं. माऊलीच्या ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीचा समारोप झाला होता. हजारो समाज कीर्तन श्रवणाला बसलेला होता आणि कीर्तनामध्ये सोनोपंत मामा समोर अशा मृदंगाच्या घोडीला टेकन देऊन एक त्या परिसरातलं अगदी मोठं जमीनदार व्यक्तिमत्व म्हणजे बंशीधर मामा होते. बंशीधर बाबा म्हणायचं त्यांना, बंशीधर बाबा. हां, नाही ते नाही, म्हणजे तुमची भावकी. तांबे महाराजांचा काळ आताच आहे. तांबे महाराज नाही. ऐका बंशीधर बाबा इथपर्यंत आपण आलो आहेत. बंशीधर बाबा तिथे होते आणि ते बंशीधर बाबा जे आहेत ना, ते बंशीधर बाबाकडं पाहिलं आणि सोनोपंत मामानी सांगितलं मंदिरासाठी खांब खूप ठिकाणी झालेत. बंशीधर बाबा
माझी अशी इच्छा आहे, ज्या खांबाच्या आधाराने म्हणजे खांबाला टेकन दिलं होतं माझ्या माऊलीने, ज्ञानेश्वरीचं लिखाण झालं, त्या खांबासाठी एखादं मंदिर व्हावं आणि एका वर्षात पूर्ण व्हावं आणि ते तुमच्यासारखा जमीनदारच करू शकतो. कोणाला सांगितलं? बंशीधर बाबाला. बंशीधर बाबांनी सोनोपंत मामाला शब्द दिला कीर्तनकाराला, होय तुमची इच्छा एका वर्षामध्ये पूर्ण होईल. कोणाला पैसे मागायचे? मागायची सवय नव्हती माऊली. काय केलं सांगू? आमच्या कीर्तनकाराला शिकायसारखं आहे. जमीन विकली मंदिर बांधलं. सोनोपंत मामानी नेवाशाला, बंशीधर बाबांनी नेवाशाला स्वतःची जमीन विकलीन काय बांधलं? मंदिर बांधलं. आम्ही महाराजला लोक पट्ट्या गोळा करून मंदिर बांधायला उरलेल्या जमीन घ्यायलो. यांनी शिकाव जरा. अरे मंदिर बांधायचं असलं तर ज्या ईश्वरानं तुला जमीन दिली ती विक ना. त्याच्यावर जमीन घेतोय ना तू. वा, बरोबर आहे. म्हणून आमचं बोलणं जरा बऱ्याच जणाला काय होतं, खटकतं. आणि माझं म्हणणं आहे, खरं बोलल्यावर बस बस कोणाला राग येतो? बस झालं ना. माय सकीत चुलत नसती माऊली. बरोबर आहे. माणसं म्हणतात सख्या मायला. एक वाक्य आहे का? जी चुलत असती ती मायच नसती. दुसरं वाक्य आहे का? जी सावत्र असती ती मायच नसती. आणि जी माय असती ती सख्खीच असती. माऊली ज्ञानोबरायांनी ती ज्ञानेश्वरी लिहिली, त्याचं मंदिर बांधा, जमीन विकली आणि ज्ञानेश्वरीसाठी ज्ञानेश्वरी लिखाण केलेल्या खांबाला मंदिर बांधलं. ती ज्ञानेश्वरी आज कसं आहे तुमचं सांगतो ऐका. पलीकडं माऊली ज्ञानोबरा आहेत, बरोबर आहे. याला विना मंडप म्हणतात. इथे कीर्तन आहे म्हणून इथे कीर्तन करायचं आणि त्याला कारंजा मंडप म्हणतात. अमृताचा ज्ञानेश्वरीतल्या प्रत्येक ओळीच्या कारंजासारखा वर्षाव करणारी जागा म्हणजे ते कारंजा मंडप. वा वा वा. लक्षात ठेवा. इथे कीर्तन आहे, तिथे माऊली ज्ञानोबराय आहेत आणि दोन्हीच्या तुषार सिंचनाच्या मध्ये तुम्ही ज्ञानेश्वरी पारायणाला बसलात ना. सांगा एवढं भाग्य कधी तुमच्या आयुष्यात येणार होतं? म्हणून तुम्ही इथे आलात ना, सार्थ झालात. कायेनं वाचनं मनानं तनानं सर्वस्वानं सेवा करा. 2 पैसे लावा. कार्य करण्यासाठी खर्च करावा लागतो. 2 पैसे लावा. थोडा श्रम घ्या. एखाद्या पंक्तीला वाढा, झाडून काढा. कारण इथं केलेली सेवा कामी येणारे. मोठ्याच्या लग्नामध्ये पात्रवळ्या उचलून कपडे भरून घेतल्यापेक्षा माझ्या माऊली ज्ञानोबरायांच्या कार्यामध्ये तुम्ही आलात, अरे लोळणी घेऊन इथली सेवा करा. तुम्हाला जन्मोजन्मी कामी येईन. लक्षात ठेवा ही सेवा तुमची कधीच वाया जाणार नाही. इथे जर 1 रुपया तुम्ही दान दिला असेल, 1 शीत तुम्ही इथं जर दान दिला असेल, प्रमाण राहू द्या. आता संपली वेळ आपली. माऊली ज्ञानोबांच्या दरबारात ती सेवा आपल्याला त्या वेळेत संपवायची म्हणून सांगतोय. या पद्धतीने इथे तुम्हाला प्रत्येकाला जी सेवा घडली असेल त्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. नामदेवराय सांगतात निगमओली प्रगट केली. नामदेवराय सांगतात दुसरं एक नाव दिले, अध्यात्म विद्या प्रगट केली. एका एका शब्दावर 2-2, 3-3 कीर्तनं करता येतील. अध्यात्म विद्या ज्ञानेश्वरीला का म्हणायचं? निगमवल्ली ज्ञानेश्वरीला का म्हणायचं? अध्यात्मविद्येचा केला असे गौरव, केला असे गौरव भवार नवी नाव उभारली. 56 भाषेचा केला असे गौरव भवार नवी नाव उभारिले. अध्यात्मविद्येचे दाविलेशे रूप चैतन्याचा दीप उजळलेला. आणि अशा ठिकाणी तुम्ही सगळेजण श्रवणाच्या मिशे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. माऊली ज्ञानोबांचा आशीर्वाद समजा या वाक्याला. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जर इथं कीर्तन श्रवणाला माऊलीच्या दरबारातल्या विनमंडपामध्ये बसत आहात तर साम्राज्य भुवनी सुखी नांदे. तुमच्या जीवनात साम्राज्य भविष्यात आल्याशिवाय राहणार नाही. ही काळ्या देगडावरली पांढरी रेग समजून घ्या तुम्ही. आणि अशा पद्धतीचे जीवन परिवर्तन करून तुम्हाला जर सुखाचे दिवस यावं वाटत असतील तर जसं ज्ञानेश्वरीत लिहिलं तसं थोडं एका ओवी पुरतं तरी वागण्याचा प्रयत्न करा. जय हो बार घुमाई, हो बार घुमाई, जय हो बार घुमाई.